डोळ्यावर झोप आहे. तर काही लवकर उठून आलो ना, डोळ्यावर झोप आहे. मासा फलय फलय बंगाली लोकांचे स्पेशल. आणि बघा ही मोठी सुरमई कापते. गोडे पाणी काय की मटन की एकदम कडक. गोऱ्या मुशी आहेत त्या तुमच्यासारख्या. हे मुशी आहे, गाबोली आहे याच्यात मस्त. रूपचंद म्हणतात त्याला, पिराणा म्हणतात, रूपचंद म्हणतात. 100 चे 7. हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आणि सकाळी मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो आहोत ते भाईंदरच्या फिश मार्केटला. हे सकाळचं मार्केट असतं. भाईंदरचं फिश मार्केट जे आहे ते सकाळचं असतं. सकाळी 4:30-5ला चालू होतं आणि नॉर्मली 8:30-9 वाजेपर्यंत असतं. आणि संडेचा दिवस असेल तर मग ते 10-10:30 पर्यंत पण असतं. तर आता आम्ही निघालो. तर आम्ही आता 7-7:15 पर्यंत पोहोचू तिकडे. आणि त्यानंतर आता दाखवतो तुम्हाला की कुठले कुठले मासे आहेत भाईंदरच्या फिश मार्केटमध्ये आणि काय रेटने आहेत ते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सर्व प्रकारचे मासे तिकडे मिळतात. आणि इतर तुम्ही भावताव करा, त्या सगळ्या कोळीनी वगैरे बसलेल्या असतात ना, त्या भावताव करा तिकडे. कारण रेट जे तुम्हाला सांगणार आहेत ना, तुम्हाला त्या व्हिडिओत कळेलच पुढे की काय रेट सांगतात ते. आणि त्यानंतर भाव म्हणजे तुमचं बार्गेन स्किल खूप महत्त्वाचं आहे इकडे. यासोबतच तुम्हाला तिथे अजून एक गोष्ट मी सांगतो की तिथे तुम्हाला मासे कापून मिळत नाहीत. कापून तिथे मिळत नाहीत म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही घेता ना ते लोक तुम्हाला कापून देत नाहीत, तर पाठीमागे दुसरे कापणारे बसलेले असतात, ते काही चार्ज घेऊन तुम्हाला ते मासे कापून देतील. तर चला हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला निघूया आता. आणि हे आता आपल्या समोर तुम्हाला दिसतंय ते भाईंदरचं पूर्ण मच्छी मार्केट. हे बघा, सुक्या मच्छीवाले पण आहे, ते पण बघूया आपण. चे 7. कसे शिवले? 100ला 7. हा एवढ्या 100ला 7 पिशव्या. आणि हे बघा या 200ला 5. क्या फर्क क्या है दोनों में? ये तीसरी अंकल ज्यादा अच्छा रहता है, ये खूबा है. ओके, या तिसरे आहेत. ओके, या तिसरे आहेत. या बघा या 200ला 5. आणि काय खुबा हे पण शिवल्यात दिसत आहेत. या 100ला 7. हे बघा हे गोड्या पाण्यातले मासे आहेत. हे काळा मासा आहे ना? कसा आहे काळा मासा? 150ला 5 किलो. 150ला 5 किलो. 150ला 5 किलो. 150 रुपयाला 5 किलो. हे बघा काळा मासा. हा आपले गोड्या पाण्यातले मासे आहेत. आणि हा कुठला आहे? तो पण तेच आहे. आपण काळा मासाचा, तो पण तसाच. आणि हा कुठला मासा आहे? हे रूपचंद म्हणतात त्याला, पिराणा म्हणतात, रूपचंद म्हणतात. ओके, हा समुद्रातला आहे ना? नाही दुसऱ्या समुद्रात काय नाही का? आपण लहान माणसं आहे. बघा आपण गोड्या पाण्यातला पिराणा रूपचंद मासा. हा कसा आहे दादा? हे 140 रुपये किलो. हा 140 रुपये किलो. हे दिया बेरिकेड सिल्वर ब्रिगेड सिल्वर ब्रिगेड. ह्यांच्याकडे बघा, ह्यांच्याकडे सगळे तुम्हाला गोड्या पाण्यातले मासे मिळतील. मार्केटला सुरुवातीलाच आहे यांचं. आणि हा कसा किलो ब्रिगेड? ब्रिगेड कसा आहे? 100 रुपये किलो. हा ब्रिगेड 100 रुपये किलो. यांच्याकडे फक्त गोड्या पाण्यातले मासे मिळतील बघा. आणि घरपोच डिलिव्हरी पण आहे यांच्याकडे. हे बघा खेकडे पण आहेत. कशी दिले शिवले? 250ला ती पाटी का? 250 रुपये पाटी. कशी ती कालवा? 50चे. ओके, हे बघा या 50ला 4 पिशव्या कालवं. ते मांदेली कशी मांदेली मावशी? 100 रुपये वाटा. बघा 100 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा. मावशीकडे पण कालवं आहेत. कालवं कशी दिली? हे बघा यांच्याकडे 50ला 5 आहेत. अशा ह्या पिशव्या आहेत कालवांच्या. 50ला 5 पिशव्या. आणि खेकडे कसे दिले? किती? 4000 सगळे. हे बघा एवढे सगळे खेकडे 400 रुपयाला. हा 100 रुपये वाटा. किती? 5. ओके, 100 रुपयाला 5 बांगडे. स्वस्त आहे.
हे काय आहे? ये मुंडी काटा है, किसका आहे? ये कोटी का रावस कोटी का। ओके, एक कोती रावस कोती माशाची मुंडी काट आहे. फक्त मुंडी आहे आणि काट आहे. आणि हे काय वाम आहे ना? कसं आहे वाम? 300 रुपया या 200 रुपये। ओके, ही मोठीवाली 300 रुपये आणि 200 रुपये. आणि मुंडी काटा कसं देतो? 50 रुपये एक नग। 50 रुपये एक नग मुंडी काटा. आणि ते काय? ये गोल है, गोळ कसं आहे गोळ? ये 300 रुपया। 300 रुपये पुरा गोळ. उसका लीवर निकालेगा। बांगडा कसं द्यायचा चाचा? 100 रुपये। 100 रुपये पुरा. ये बाटी का। हे वाटा ना? हे बघा बांगडे 7 पीस आहे वाट्यामध्ये. 100 रुपये. हे कसे? 150 ला 2 वाटे. 150 ला 2 वाटे आहेत. 100 ला 1 वाटा आहे. 150 ला 2 वाटे आहे. लावून देणार का थोडी? हा बघा 150चा वाटा घेतला आता मांदेलीचा. चांगली एकदम फ्रेश मांदेली आहे चांगली. हे बघा सुरुवात झाली सध्या शॉपिंगला. जिवंत कोळंबी आहे. खाडीची आहे का? कशी ती? 600ला. ही एवढा वाटा 600 रुपये. बोंबील कसे दिले मावशी? 150 बोंबील कसे दिले? 150 रुपये मस्त बोंबील घे. 150 रुपये वाटा आहे बोंबीलचा. 2 वाटे. घे ना. कितीला? दोन्ही वाटे पाहिजे. घे 100 ते घे. 500 दे. 100 रुपये वाटा. हा का 100 रुपये वाटा आहे बोंबीलचं. लावूनच दिले. टाक टाक ना जरा. हे बघा हा 100 रुपये बोंबीलचा वाटा. घे दे. एक बोंबील लावले. ताई घे तुला. अगं 2 लाव तरी. धर घे. मग 2 हा घेतले बघा 2च बोंबीलचा वाटा घेतला आता 100 रुपयाचा. लगेच दुसरा वाटा लागला. हा बघा. घे. आणि हा बघा पाला मासा. याला काटे खूप असतात ना? बांधणी घे. पिशवी घे ताई. हा बघा पाला मासा. हा कसं देते पाला मासा? सर्व पाहिजे. कसं देते सांगतात? 400-300 रुपये द्या. सगळा 12 पीस आहेत. 12. 300 रुपयाला 12 पीस आहे पाला भाईंदर मार्केटमध्ये. मुशी कशी आहे ताई? केजा 500 ला. हा 6 500 ला. 6 मुशा 500 रुपयाला. 6 मुशा 500 रुपये. बघा मुशी. आणि बांगडे कसे दिले ताई? बांगडे 400 ला. किती? 25. ओके 400 रुपये कोडी. कोडी सिस्टम आहे. 25 बांगडे देते एका कोडीमध्ये. 400 रुपयाला एक कोडी. 25 बांगडे. बघा हे समुद्रातले खेकडे साफ करते मावशी. 2000चे 6 पापलेट 2000चे. ते पण 2000चे. हे 1500 रुपयाला पापलेट आहे. 1500ला ना? इकडे कटिंग पण करून मिळते. मुशी कशी आहे कोळंबी? कशी आहे सांग तर. अरे बरी कोलबी आहे सगळी. बघा एवढी कोळंबी 500 रुपयाला. ताजी किती आहे? दोन्हीचं बोला. 500 रुपयाला नाही. बाई एवढी लावून दिली. कितीला देणार सांग पाहिजे. 450. खपली बघ पाट्याची. ठीक आहे असं दिलं रे. हा किलो में कितना आएगा? हे बघा 150 रुपयाला अंदाजे 3 पीस येतील. आणि मोठी मोठी असेल 2च येतील. हे मोठी असेल तर 2च येतील. 150 रुपये किलो. मावशी सुरमई कशी दिले? 1000 800 कुठली पाहिजे? ही 500 400ला देते. 500 400. ही 1000 रुपये. 2 किलो आहे मस्त एकदम टकाटक. थांब दाखवते. पण ती 2 किलो. बघा सुरमई 1000 रुपये. 700ला देते. आणि ही बघा 700ला येते. ही 800ला देते. गाबोली आहे याच्यात मस्त. चांगले ताजे कापूस. चांगली गाबोळीवाले म्हणतात 1000 रुपयाला दादा, सांगतात. हा. नाही नाही ही 700ला देते. ही 800ला देते. ही 700ला. बघा ही 800 पर्यंत तयार झालेत. त्यांनी 700ला आहे. ही 700. आणि मावशी कापून पण देते. कापाचे वेगळे पैसे नाहीत. पैसे नाही ना? हे पहिल्यांदा दिसले भाईंदर मार्केटमध्ये. कापाचे वेगळे पैसे नाही घेते. माझी मच्छी आहे ना. हां या मावशीकडे ही पहिल्यांदा. नॉर्मली सगळे बाहेर तिकडे कापायला देतात ना वेगळे. पूर्ण हे पाठीमागे मार्केट चालूच आहे. आणि मार्केटमध्ये सध्या मुशी आणि बांगडे खूपच आहेत.
बरेच दिसतात मुश्याची बाजार आणि बोंबील पण आहेत. आता आपली शॉपिंग चालूच आहे. बघू हळूहळू काय काय घेतो ते. कसे दिले रावस रे? रावस कसे आहे? 550 रुपये किलो. आणि हे बघा 550 रुपये किलो रावस. हे काय आहे? वाम. ओके बघा बारके बारके वाम बघा. कसा वाटा आहे? 200 रुपये किलो. अरे ते मुशी 170 रुपये किलो. हे बघा ही मोठेवाल्या मुशी आहेत. हे बघा साईज बघा मोठी आहे. 170 रुपये किलो. आणि ही 100 रुपये किलो. हे बघा हे छोट्यावाल्या 100 रुपये किलो. हे बघा या बारक्या बारक्या सुरमई. सुरमई कसे बारके कसे देते? दोन्ही 500. दादा 2500ची माझी जाग्यांची आहे, तुम्हाला देऊ का? हा बघा 2,500 रुपये सांगते ही दाम. हे बघा कशी देते का? ते घे ना, तेवढ्याच आहे. मुशा कशी देते? 300 500ला सगळे देईन. 110 300ला सगळ्या सुरमई मुशा देते. तू तर बोलली सगळ्या 300ला घे, 500ला सांगत होती. 500ला सगळे देते असं बोलली. काय पण मी म्हटलं 500च्या होत्या 300ला घे बोलली. देते तर बोल 300ला लवकर. वासवाली नाही मुशी, गोड्या गोऱ्या मुशी आहेत त्या तुमच्यासारख्या. ही मुशी आहे ती घे ना, 300 रुपये वाटा. 700ला मस्त. ही पैसे नको देऊ, एकदम भाडे आहे. फुकट नको मला. घे बघ ना, हात लावून बघ. फुकट नको 700ला पैसे नको. देते. बघा ही पिवळ्या कलरची वाम, पिवळी वाम आहे, चांगली असते ही बेस्ट. कशी देते ती? 2500ला एक आहे. मोठी आहे बघा केवढी. आणि सुरमई कशी दिली? 1200ला जोडी. वाव कशी दादा, ते मुशा पाहिजे तुम्हाला 450ला देऊ. बारक्या सुरमई पण बऱ्याच दिसतात मार्केटमध्ये. सुरमई बारकेच आहे. सध्या गोड्या पाण्यातले मासे बरेच आहेत. बघा काळा मासा आहे, रूपचंद पण आहे. हे काय आहे? वाम. गोड्या पाण्यातली. गोड्या पाणी काय काय? ओके हे बघा हे गोड्या पाण्यातली वाम. कशी आहे ती? ही 300 रुपये किलो. पाला मासा 800 रुपयाला 2. सुरमई 800 रुपयाला 1. मी तुला 800 रुपये दिला. कवट आहे कवट. मग बाहेर कमी देते. बघा हे पण 800 रुपयाला सुरमई सांगतो ते. 1000 रुपये. 800 तर बोलली ना आता. त्याला देवाला निघाली ना 800ला. मग मला का 1000ला देवालची का? मग साईज बघून देतात. बघा ना, 1200 रुपये. मी तर 200लाच मागतो. बघ तू 1500ला वाटा. 1500ला 24 पीस. आणि हे 1500ला किती? 12 पीस. हे बघा मागे 24 पीस. 1500ला ते 24 पीस पापलेटचे. आणि हे साईज आहे ना 1500ला 12 पीस. साईज बघा आताच्या पंजा एवढी साईज आहे. माकला आहेत ना? कशी माकला? 200 200ला वाटा माकलांचं. किती आहे माकलं? काय 5-5 माकलं आहे ती 200 रुपयाला. मग 5च माकलं आहेत बघ मावशी. आणि बघा ही मोठी सुरमई कापते. सुरमई कापायचे किती घेतात ताई? हा 70 रुपये. बघा एवढी मोठी सुरमई कापायची 70 रुपये आहेत. ती किती किलोची असेल? 3-4 3 किलोची सुरमई. ओके म्हणजे 20 रुपये किलोच्या हिशोबाने अंदाज पकडा तुम्ही. कसे कोळंबी? 700ला. बघा ही कोळंबी 700 रुपयाला सांगितली आहे. पण ती देतात कितीला विचारतात. आणि पापड कशी दिलेस? 2000. तुम्हाला काय पाहिजे बोला ना. मला साईज तर बघू का नको? लेपा कसा आहे? लेपा आहे. लेपा कसा आहे मावशी? 100 रुपये किलो. लेपा 100 रुपये किलो. छोटे रावस बघा हे रावस 400 रुपये किलो. लेपा 100 रुपये किलो. आणि वसईचा माल आहे वसईचा. आणि बघा हे प्रॉन्स आहेत सगळे किलोवर आहे. हे कसे आहे रे कोळंबी? हे 400 रुपये किलो. आणि हे मोठे 400 रुपये किलो. बघा हे कोळंबी
ही 400 रुपये किलो, 400 रुपये किलो. सुरमई कसे दिले? हे बघा ते 600 रुपये. तर हे किलोवाला मार्केट आहे इथून पुढे आता. आणि हे सगळं 600 रुपये किलो सुरमई. इथून पाठीमागे जे आपलं आहे हे सगळं किलोवाला मार्केट आहे. आणि त्या पुढे सर्व तुम्हाला किलोवरती मच्छी मिळेल, जी पण मच्छी आहे ती. आतापर्यंत आपण विचारली ती सर्व वाटा किंवा जे भाव सांगतील ते त्याच्यावरती आपण रेट करायचं. पण ह्याच्या पुढे आहे ना हे सगळे किलोवाले फिक्स. काय आहे कसे आहे काने? बघा 200 रुपये किलो काने मासा. आणि हे छोटे रावस आपण 200 रुपये किलो. 350ला 2 किलो, 2 1 किलो घ्या, 350ला दे. प्रॉन्स कैसा है? ये 380 रुपये किलो बघा कोळंबी. आणि हलवा, हलवा 550 रुपये किलो. आणि रावस कसे दिले? रावस 400 रुपये किलो आहे. हे बघा 400 रुपये किलो रावस. आणि सौंदाळे कसे दिले रे? सौंदाळे 150 रुपये किलो. हा बघ हलवा, हवा केवढा मोठा हलवा आहे. हे हलवा कसा किलो आहे मोठा? अरे 550. बघा 550 रुपये किलो. केवढा मोठा हलवा आहे बघा. हे किती किलोचा असेल? 2 किलो, 3 किलो, 2 किलो. ओके 2.5-3 किलोचा हलवा आहे बघा. इकडे मावशी वेचते सौंदळे 200 रुपये किलो. आणि पापलेट कसे दिले? 900 रुपये किलो पापलेट. 800 है 900. कसे बांगडा कसे आहे? 1.25 किलो होता है, 1.5 किलो होता है. 100चे 6 मोठे बांगडे आहेत. साईज मोठी आहे. किती मोठे मोठे काळे मासे सगळे गोडे पाणीवाले. बंगाली लोकांचे स्पेशल गोड्या पाण्यातले मासे. गाबोळे. अंडी कशाची अंडी आहे ती? शिंगळाची अंडी. कशी देते अंडी? किती? 250 रुपयाला आहे शिंगळाची अंडी. हा वाटा बघा. अक्षर आता मुशीकडे आहे, मुशी बघते 100 रुपये किलो. 1 किलोमध्ये 3 मुशी आल्या 100 रुपयाच्या. बघा त्यातल्या मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. 1000 रुपये किलो सांगतात आपल्याला. कुठला मासा आहे? ही बघा फलय, फलय मासा. फलय, फलय. कसा किलो आहे? कसा? 800ला जोडी. 800ला जोडी फलाई मासा. हे बघा ही काळी वाम. वाम कशी आहे का? वाव हा कशी आहे ती? 1500. आणि तुकडा पण देते का? तुकडा घे 150चा. बघा हा 150ला तुकडा. 100ला देणार की? 100ला देते बा. आणि हे वाव आहे मोठी 1500ला अख्खी. कुपा कसा दिला मग? कसं दिलं सांग? बघा हे कुपा मासा 300ला 5. प्रो मासा 200 रुपये वाटा. देव का? पाकड कशी आहे? पाकड कशी आहे? 600 ओके बघा पाकड आहे ही 600 रुपये. 2 घेतल्या तर 1000ला. यांच्याकडे बघा सगळे वेगवेगळे मासे आहेत त्या मावशीकडे. ते लांबडं काय आहे का? बघा बघा हा बघा मासा पण आहे. कसली काय पाकड बघ कशी? हा हे पण पाकडचाच आकार आहे का? मग हे बघा पोगेरा मासा. हे पाकड समजत होतो पण हे पोगेर आहे. हे पाकड वेगळं आहे पण तिच्यासारखंच दिसतंय थोडंफार. फक्त हे लांबडं आहे, पोल नाही. पोगेरा मासा. हे बघा क्रॅप आहेत 1200 रुपयाला. किती आहे ते? 1200ला 8 आहेत. 12 आहेत बघा. 12 पीस आहे. आणि हे कितीला बोलली छोटे? 600 रुपयाला. पण यात मादी आणि हे कसं कळेल? नर माद्या मिक्स आहेत ना? ओके मिक्स आहेत नर माद्या. तुम्हाला ह्या मार्केटला ना ओली मच्छी मिळते ना तशी तिकडे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळाली वगैरे. तिथेच तुम्हाला पण ही रविवारचीच मिळेल जास्त करून तुम्हाला. हे बघा गर्दीचा वाटा आहे 350 रुपयाला. हां आणि ही दांडी सुकट 300 रुपयाला वाटा. हे बघा सगळं
पत्रून लावतात त्याची नाही लावणार त्याची जास्त दिसतात हे बघा 300 रुपयाला दांडी सुकटचा वाटा. आणि कोणता कसं लावलं? 100 ते 50 का देणार 50 वाटते बघा हे 50 रुपयाचे वाटे आहेत. सावली पडली. तो मोठा 100 आणि मोठा 100 रुपये. इकडे सगळं असं सुक्का मच्छीचं मार्केट पण आहे. हे बघा सगळे सुकी मच्छी पण भेटेल तुम्हाला इथे. ओली मच्छी पण घ्या, सोबत सुकी मच्छी पण घ्या. तर अशा प्रकारे आमचं आता भाईंदर फिश मार्केट एक्सप्लोर करून पण झालं आहे आणि मासे पण घेऊन झालेत आपले, जे आपण थोडेफार घ्यायचे होते ते. आणि ह्या मार्केटचे टायमिंग आहे ना ते सकाळी 4:30-5 वाजता ते मार्केट चालू होतं. होलसेल रेटमध्ये तुम्हाला खूप चांगले मासे घ्यायचे असतील ना तर सकाळी लवकर या, म्हणजे 5:30-6 वाजता. त्या पिरियडमध्ये तुम्हाला चांगले मासे मिळतील. आम्ही थोडं लेट झालो होता, 7 वाजता आलो होतो, पण बऱ्यापैकी मासे भेटले आणि स्वस्त मिळतात. म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपल्या मार्केटपेक्षा स्वस्तच मिळतात, कारण आम्ही येत असतो नेहमी इकडे. हे जे मार्केट आहे ना हे आहे भाईंदर स्टेशनच्या बाजूलाच आहे, ईस्टला एकदम म्हणजे बाजूला. स्टेशनवरनं तुम्ही उतरलात ना तर तुम्हाला मच्छीचा वास यायला सुरुवात होईल. भाईंदरचं फिश मार्केट आहे हे. तर ठीक आहे मित्रांनो, हा तुम्हाला आपला फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. डोळ्यावर झोप आहे, सकाळी लवकर उठून आलो ना, डोळ्यावर झोप आहे.